हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूने भाजपकडून मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा। अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका। मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली। महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटामध्ये दुखणारच, आदित्य ठाकरेंचा पलटवार। मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या चालल्या, इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत शेलारांचा हल्लाबोल। आमची भावकी एकत्र झाली आहे, आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा। तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधवांची टीका। ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका। तर ठाकरे बंधू एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला। ठाकरे बंधू एकत्र येऊन शेवट मात्र शून्य असेल। जो सत्तेसाठी हापापलेला आहे तो कधीही पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतो, निलेश राणेंचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात। बीएमसी निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट। उद्याच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असताना गोदा काठावर आरती। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती। पालघर जिल्ह्यामध्ये उद्या पावसाचा रेड अलर्ट। प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर। अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना।